धारावीमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष, भगव्या एकतेचा भव्य संदेश। धारावीतील कोळीवाडा परिसरात हिंदू धर्मरक्षक युवा हिंदुत्व संघटनेच्या वतीनं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। होळी मैदान येथे पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेत कार्यरत टीमचा सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले। पुणेरी ढोल ताशा, लेझिम, भजनी मंडळे, सबळ, हलगी, दानपट्टा खेळ आणि घोड्यावरील भव्य रथामुळे मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। लहान मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेमुळे परिसर शिवमय झाला होता। कोळीवाडा ते संत कक्कया मार्ग, 90 फीट रोड, संत रोहिदास मार्ग मिरवणूक पुन्हा होळी मैदान येथे विसर्जित झाली। कोणताही पक्ष नाही, एकच झेंडा तोही भगवा या घोषवाक्यासह भगव्या एकतेचा संदेश देत शिवजन्मोत्सव थाटामाटात संपन्न झाला। धगधगती मुंबईसाठी संपादक भीमराव थोळाप। नमस्कार, आपल्यासोबत आहेत धर्मरक्षक युवा हिंदुत्व संघटनेचे संयोजक आणि आयोजक श्री कौशिक शांताराम कोळी सर अध्यक्ष आहेत आणि सचिव समीर राजेंद्र बोलटे सर। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। आज 19 फेब्रुवारी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आहे। आपल्या धर्मरक्षक युवा हिंदुत्व संस्थेच्या माध्यमातून धारावीच्या या मैदानामधून मिरवणुकीचा आरंभ होतोय। ही संकल्पना संयोजना नेमकी काय आहे आणि हे मागील किती वर्षापासून होतंय आणि हे सगळं काढण्याची जी संकल्पना आहे ती आपणास कशी सुचली? सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। हा आमचा 4थं वर्ष आहे आणि ही संकल्पना आमच्या ध्यानात अशी आली की 4-5 मुलं 4-5 वर्ष अगोदर आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिभा घेऊन आलेले आणि त्या मुलांनी सांगितलं, दादा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली काढायची आहे, ज्याने की शोभायात्रा काढायची आहे। तर मी आणि माझा सहकारी, माझा मित्र समीर भोईटे साहेब, आम्ही विचार केला की ह्या लहान मुलांना एवढं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वयात काढाले आणि आम्ही अजून 40 वर्ष झालो तरी आम्ही अजून महाराजांसाठी काहीच नाही केलं। म्हणून तो पुढाकार आम्ही घेतला आणि ते आमचं प्रथम वर्ष होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली। पण आम्ही कल्पना अशी घेतली की ही शोभायात्रा काढताना न कुठच्या पक्षाचा ना कुठच्या नेत्याचा, हा सण माझ्या जाणत्या राजाचा, या स्लोगनवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढली। आणि बघता बघता 1 वर्ष झालं, बघता बघता 2 वर्ष झालं, 3 वर्ष, हा 4थं वर्ष। या 4 वर्षात आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की 1ही नवा रुपया आम्ही कोणाचा न घेता ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो। वर्गणी मागायला गेलो तर आम्हाला वर्गणी भरपूर अशी भेटू शकते, पण ज्या राजांनी आमच्यासारख्या मराठी माणसांना ताटमानाने जगायला शिकवलं, त्याच महाराजांच्या नावावर आम्ही वर्गणी घेऊ हे आम्हाला कुठे योग्य नाही वाटलं। म्हणून आम्ही विचार केला की महाराजांची जयंती ही कुठच्या वर्गणीने नाही तर ह्या आमच्या कष्टाच्या पैशाने आम्ही करणार। दरवर्षाप्रमाणे 8 ते 10 लाखाचा हा कार्यक्रम असतो आणि याच्यामध्ये जे महाराजांच्या संकल्पना होत्या, पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा, आम्ही याच्यामध्ये डीजे नावाचा हा विशेष नाही आहे, याने की दुसऱ्यांना त्रास होईल असं आमचं काहीच संकल्पना नव्हती। तर आम्ही हा याच्यावर भर देतो जास्ती, कारण का आताच्या लोकांना लाट्या काट्या, तलवारबाजी, ढोल ढाल, हे घोडदळ हे काहीच माहीत नाही आणि हे आम्ही लोकांनी चालू केले आणि धारावीच्या जनतेने हे आपल्या जाणत्या राजाचा कार्यक्रम हा डोक्यावर उचलून धरला। धारावीची जनता अगर आमच्या मागे नसती तर हा कार्यक्रम आम्ही एवढा थाटामाटाने नसता केला। मी सर्वप्रथम धन्यवाद करतो की माझ्या धारावीच्या जनतेला की तुमचं आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी आहे, त्यासाठी तुमचा आम्ही ऋणी आहे। जय शिवराज, जय जिजाऊ।
आम्ही ही शिवजयंती काढण्याचा असं एक वैयक्तिक असा विचार आहे याच्या मागे की येणाऱ्या पिढीला महाराज काय होते, महाराजांची घोडदळ काय होती, ढोल, संबळ, हलगी, लाठीकाठी, दानपट्टा असे अनेक महाराजांच्या काळातले असे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, या शौरबाजीचे कार्य करायचे गोष्टी होत्या, ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर ह्या शिवजयंतीच्या शोभायात्रेतून आपण ती लोकांपर्यंत पोहोचवतो. आपण ह्याच्यामध्ये गड संवर्धन करणारे जे मावळे आहेत आपले, आत्ताची जी पिढी आहे जे गड संवर्धन करायला जातात त्यांनाही आपण मान सन्मान करतो, इथे बोलवतो. त्याच्यानंतर असे बरेचसे विद्यार्थी आहेत ते महाराजांच्या वेशभूषेमध्ये येतात, त्यांना आपण पारितोषिक देतो. त्याच्यानंतर कुठची म्हणजे समस्या आहे या युवा हिंदुत्व मार्फत आम्ही लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करतो. ही संघटना उभं करण्याचं कारण एवढंच आहे की लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शौर्य पोचावं, ह्या दृष्टिकोनातनं हा शोभायात्रेचा उत्सव साजरा करण्याचा आम्ही ठरवलं. आमचा शिवजन्म उत्सव जो साजरा करतो त्याच्यावरती आम्ही स्लोगन असं ठेवलेलं आहे की ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या नेत्याचा झेंडा, फक्त आपल्या स्वराज्य आणि शिवबाचा. एक झेंडा एक उत्सव, म्हणजे कुठचंही राजकारण न आणता हे फक्त सामान्य जनतेने, माझ्या महाराजांच्या रयतेने या शोभायात्रेची शोभा वाढावी आणि आपण एकत्र आहोत हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळावं, बाहेरच्या लोकांना कळावं की आपले सण उत्सव कसे साजरे केले पाहिजेत. ह्याच्यासाठी ही शोभायात्रा आपण आयोजित केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद.